नमस्कार मंडळी. लपंडाव या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, इकडे सखी कानाला म्हणत असते, काना, तुझ्यासारखा नवरा ना सगळ्यांना मिळो, तू खूप चांगला आहेस. आणि ती कानाची तारीफ करत असते. तेवढ्यात सखीला ठसका लागतो, म्हणून काना तिला पाणी घेतो. तर मग लगेचच सखी म्हणते, हाताला मेहंदी आहे, असं ती इशारा करते. तेव्हा काना सखीला पाणी पाजतो आणि सखी कानाकडे पाहतच असते आणि काना सखीकडे. त्या दोघांच्या नात्याला आता नवीन सुरुवात झालेली असते. सखीचे कानाबद्दलचे गैरसमज दूर झालेले असतात. नंतर इकडे तेजस्विनी सरकार आरशासमोर बसलेली असते. तेव्हा ती खूपच हसत असते एकटीच. तेवढ्यात मागून तिला आवाज येतो, मनस्विनी. आणि हे सगळं ऐकल्यावर तेजस्विनीला धक्काच बसतो आणि तिच्या हातातला ग्लास खाली पडतो आणि फुटतो. आणि ते आवाज मारणारं दुसरं तिसरं कोणीही नसून मीनाक्षी काकू आणि उर्मिला असतात. तर मग आता ह्या दोघींना ते रहस्य कळलं आहे का, की तेजस्विनी नसून मनस्विनी आहे ते, का हे तेजस्विनीचं स्वप्न आहे? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर आजच्या पुढील भागात आपल्याला हेच पाहायला मिळालं आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.